बाया भर एकच मिनिट थांबा. मला असं वाटतं आणि मी खरंच एवढं सामान्य स्त्रीचं मनावर धरून पत्रकार बांधवांनी जर माझं कामाची दखल घेतली, या पोलीस प्रशासनानं, या प्रशासनानं आज माझ्या घरी एक सर्वसामान्य स्त्रीच्या घरी एक शिंगलभर चहा करू शकत नाही अशा स्त्रीच्या घरी जर मिनल करणार शिव मॅडम आणि BDO तहसीलदार मॅडम हे जर माझ्या घरी येत असतील तर खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की खरंच मी स्वतःला एवढे चांगलं समजतो की खरंच माझ्यासारखी स्त्री प्रत्येक जर समोर आली तर ह्या जगातला, ह्या गावातला, ह्या देशातला, ह्या तालुक्यातला संघर्ष कमी होईल. तुम्ही चांगलं जीवन जगा, असंच समोर या, प्रत्येकाला मदत करा. पैसा तर प्रत्येक जण कमावते, नाव प्रत्येक जण कमावते, आता ह्या नावाला वेगळं काहीतरी आपल्याला हे दिसून येते. आज माझ्या घरी कशाची काही नसताना मला एवढं छान वाटतं, मला खूप आनंद वाटतं की माझ्या ह्या दुःखावर कुठेतरी पडदा झाकला गेला. मनाला एवढं संतुष्ट असतो. आणि तुमचे पण पत्रकार बांधवाचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते की माझ्या कामाची दखल घेतली. आणि माझं नाव सविता विनोद निमडके, मी पळशाची रहिवासी आहे. मला 2 मुलं, एक मुलगी मुलगा आहे आणि माझे मिस्टर सेवक शाळेवर आहेत. वेतन कमी असल्यामुळं घरकाम धकत नव्हतं. माझी परिस्थिती खूप नाजूक होती. खूप नाजूक म्हणजे काय, मी एक सिंगलभर चहा करतो म्हणायची सुद्धा माझी ऐपत नव्हती. एवढी परिस्थिती नाजूक होती की मला गावातील जर आमचे पाहुणे रावणी कोणी समजा तर कसं असते, गरिबी पाहून लोक तुच्छ समजत असतात. शेवटी संघर्ष हा करावाच लागत असतो महिलांना. मला हे लहानपणापासून त्याची जाणीव होत असते. कारण माझी आई खूप बिमार असायची, त्याच्यामुळे लहान बहीण भाऊ सांभाळायची मला खूप सवय झाली होती. मला वाटायचं की संघर्षातूनच काहीतरी आपल्याला भेटू शकते, म्हणून मी जास्ती धाडस करायची. आणि मग मी काय केलं, नंतर मला एक छोटा मुलगा झाल्यावर दुसऱ्याच्या मशीन काम शिकलं. मूल घेऊन शिकणं खूप अवघड होतं. आपल्याला कोणी सहकार्य करत नव्हतं. मुलाच्या पायाला प्रत्यक्ष दोरी बांधून ठेवायची मी आणि शिवणकाम शिकायची आणि ते झोपला की पाण्यात नेऊन टाकायची. असं करत करत मी खूप दिवस कठीणीचे काढले. मग मला वाटू लागलं की मला पण ब्लाऊज चांगले येतात. चांगले शिकताना मला वाटायचं की जर 100 रुपये महिना, तेव्हा परिस्थिती पैशाची नव्हती जास्त, 100 रुपये महिना शिकवायचा. 100 रुपये महिन्याने मी बऱ्याच 20 एक मुली अशा शिकवायला सुरुवात केली. जाऊ द्या म्हणलं, 20 जर मुली शिकल्या तर 2000 रुपये आपल्याला सहज आपलं घर धकत असते. म्हणून मी मुलींना शिकवण्याचा संघर्ष हातात घेतला आणि मी त्यांच्या माध्यमातून मशीन पण उपलब्ध केल्या, टेबल बसायला उपलब्ध केले. कारण का, आता मला वाटायचं की माझ्या दुःखात जर मी राहील तर एक दिवस मी खचून जाईल, स्वतःला संपून घेईल. आणि संपवण्याचा खूप वेळेस प्रयत्न केला, मात्र मला काहीतरी पुढं करायचं होतं. माझ्या ह्या मनामध्ये जिद्द राहायची की मी, सविता, तुला मरायचं नाही तर तुला जगायचं आहे आणि तुला काहीतरी करायचं आहे, असं माझ्या मनात नेहमी मला असं वाटत राहायचं. मग मी मुलींना शिकवलं. शिकून नंतर आमच्या गावामध्ये MS आर्लमचा उमेद अभियान आलं. मला गटात जायचं होतं आणि त्यावेळेस परिस्थिती अशी होती की DRDच्याच लोकांना गटात घ्यायचे आणि माझं DRD आहे ना आहे हे मला माहिती नव्हतं. म्हणजे मला कळतच काही नव्हतं DRD ओपन हे काय म्हणतात ते. महिलांना म्हणलं मला गटात घ्या, महिला घेत नव्हत्या. नंतर मी मला गटात घेतलं, मी गटात झाले. गटात झाल्यावर आमच्या आशा वर्कर ताई येतात, संगीता, त्यांनी मला CRP म्हणून उभं केलं. मी बचत गटामध्ये CRP म्हणून काम करते, म्हणजे समूह साधन व्यक्ती. आणि माझा स्वभाव असा की कोणाकडनं 1 रुपया फुकट खायचा नाही. मी ज्यावेळेस माझ्या गावामध्ये, पळसा या गावामध्ये मी रहिवासी असून 15 वर्ष किरायानं राहिले. मग आता कोणाचं मी इटलेलं खाल्लं असेल, मग आता कोणाचं नाही खाल्लं. मी माझं काम करून खाल्लं असेल, मग आता मी कोणाचं फुकट नाही खाल्लं. बऱ्याच जणांच्या घरी स्वयंपाक टाकून दिलं, स्वयंपाक असेल तर मी सांगायची की मला दे, मी खाईन. असे दिवस मी काढलेले आहेत. कारण मला माहिती आहे अन्न की ज्याला आण आहे त्यालाच ज्ञान आहे. आणि त्यांच्याकडे असायचं, मात्र माझ्याकडे काही नसायचं, म्हणून मी त्याला संघर्षाला झटत राहायची. आणि मला मुलगा मुलगी झाल्यानंतर मी बचत गटात झाले. बचत गटातून सगळं काम करायला शिकले. आणि मग मला वाटू लागलं की माझ्यासारख्या अशाच महिला मी जर उभ्या केल्या तर चांगलं होईल. म्हणून मी एक संघटन तयार केलं आणि मी महिलांना आधार देत राहिले.
आणि मुलींना सांगत राहिले की अगं आजच्या तुम्ही मुली उद्या तुम्ही एक जिजाऊ सावित्री होऊ शकता. आणि खरंच आपण या नवरात्र उत्सवामध्ये आपण जे हे करतो, जयंत्या साजऱ्या करतो, जे राजमाता जिजाऊची जयंती करतो, सावित्रीबाई फुलेची करतो, अहिल्याबाई होळकरची, माता रमाईची, अशा बऱ्याच या महान देव्या होऊन गेल्या यांची आपण जयंती साजरी करत असतो. मात्र जयंती साजरी करून होते काय, शिल्लक हातात येते काय? 9 दिवस आपण माता दुर्गाचं आव्हान करत असतो, तिची प्रार्थना करत असतो की आपल्याला सुख शांती लाभू दे. मात्र शेवटी मिळतं काय? जे मला वाटतं की अशा मी कार्यरत करत असताना मला भरपूर अडचणी येत गेल्या. मात्र त्या अडचणीवर मी मात करत ठामपणे उभे राहिले की एक ते तुका म्हणे, तुझं आहे तुझं पाशी, तू जागा चुकलाशी. आणि एक दिवस आपण ठाम उभं राहिलं तर 100% आपल्या पाठीमागं काय की दुनिया झुकता है, झुकाने वाला चाहिए. मला हे असं वाटायचं आणि मी खरंच त्या संघर्षाच्या पाठीमागं जायची. आणि संघर्ष शिकल्यावरच आपल्याला काहीतरी सापडत असतो. आणि मला ह्या ज्या गावातील, तालुक्यातील जे बरेच पाहुणे रावणे कोणी जे जवळपासचे असतील लोक बोलत गेले, मला त्या लोकांचं खरं कौतुक वाटते की त्यांनी मला बाहेर काढायचा प्रयत्न केला. त्यांना माहित होतं की माझ्यात काहीतरी गुण आहे. आणि मला एकच होतं की मला ज्या ज्या लोकांनी मला बोललेत त्या लोकांना मला वाटायचं की मी तशी नाही. मग आता सांगायचं कसं मी? मग आता मी सांगण्याचा प्रयत्न केला कामातून. माझं काम दाखवलं की मी तशी नाही. म्हणून मी काम दाखवलं. म्हणून मी आज माझ्या कार्यालयामध्ये माझे मिस्टरांना खूप अडचणी आणत गेल्या की मला संपवण्याचा प्रयत्न होत होता आणि माझं काम टिकवण्याचं होतं. आणि मला परमेश्वरावर पक्का भरोसा होता की माझं एक दिवस 100% नाव होईल हे माझं मन सांगत होतं मला. आणि मी काम करत असताना माझ्या भागातलेच बरेचशे वाड्याचे प्रभाकर दादा हे माझ्या जीवनामध्ये आले आणि मला त्यातून पत्रकार बांधवांचं सहकार्य भेटलं. मला वाटलं नाही की आजही मी सांगतो ना, मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे. मी काहीच नाही, सर्वसामान्य आहे, सर्वांसाठी छोटीच आहे, सगळ्यामधली बहीण आहे, तुमच्याच भावातली मी बहीण आहे आणि तुमच्याच पळशातली. मी तर सांगतो ना, माझं माहेर बेलदार आहे. मग आता मी बेलदाऱ्यामध्ये जन्म घेतला नाही तर पळशातच घेतला. मला असं वाटतं की हेच लोक माझ्या मदतीला येतील. मी कोणाला दोष समजत नाही. यांच्यामुळं मी बाहेर आले. माझ्यामुळं अनेक मुलीचे लग्न लागले, अनेक मुलीला मी मदत देऊ शकले आणि अनेक महिलांना मी उद्योग देऊ शकले. आणि मी सांगते ना, जर मी एका दिवशी 16 17 ब्लाऊज शिवायची. माझ्याकडे पोत्याचा एक स्टॉक राहायचा शिवून. मी 45 ब्लाऊज एक दिवस कट करायची, एवढं काम करायची. मला जिद्द होती मी करून दाखवतो म्हणून आणि ते मी आज करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी महिलांना पण सांगते की तुम्ही असंच समोर या, घाबरू नका, मरू नका, वाईट कधी वागू नका आणि वाईट व्यसनाच्या अधीन जाऊ नका. तुम्ही फक्त ठाम उभे राहा आणि 100% यश तुमच्या पदरामध्ये पडणार. आणि हे मी तुम्हाला सांगते की खरंच आज मी एवढी समाधान आहे की ज्याच्याकडे 100 एकर शेती असेल ते समाधान नाही. मात्र मला वाटते की माझ्याकडे काहीतरी आहे. माझ्याकडे काय आहे? फक्त ह्या लोकांचा आशीर्वाद आहे. गोरगरिबाची मी केलेली सेवा, मला हे समाधान मिळत असतो. म्हणून मी माझ्या घरातलं काम करून बाहेर जात असतो की मला धडपड असते. मी म्हणत असते माझ्या मुलीला, माझी मुलगी आज 10वीला आहे, माझा मुलगा पण जॉब करत असतो. त्यांना मी सांगत असतो की अरे मी तुमची आई आहे. ज्यांच्याकडे आई नाही त्यांनी काय करावं? त्यांची आई मला बनवू द्या. मी तुमची तर आई आहेच ना, मी कुठं जाणार आहे? मी तुमचीच आई आहे, मग त्यांची आई मला बनवू द्या. म्हणून मी सारखं ज्या अनाथ मुली आहेत त्यांना मी गळ्याला घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि खरंच मला एवढं सांगावं वाटते की प्रत्येक मुलीला, प्रत्येक आईला जर आपण आईप्रमाणे पाहिलं, बहिणीप्रमाणे पाहिलं तर खरंच या गावातला, नाही तर ह्या जगातला, या भारतातला, ह्या देशातला स्त्रीवर होणारा अन्याय कुठेतरी थांबला जाईल. आणि खरंच ही थांबल का? केव्हा थांबल? ज्यावेळेस तुम्ही या फोटोतल्या देवाची पूजा करता आणि जीवन जगती महिलावर अन्याय करता. हे अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. आपण प्रत्येकाला बहीण मानलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. नवरात्र उत्सव आपण देवीची प्रार्थना करतो. हीच देवी जर आपण आपल्या मनात धरली तर हीच देवी म्हणून आपण जर त्या एखाद्या मुलीला खरंच मदत केली तर तीच आपली आई आहे. आपण जर असं करत राहिलं तर खरंच आपल्यातला जे अन्याय आहे ते दूर होईल. काय की एक शासनाचं मी खरंच कौतुक करते की आज गणपती उत्सव असेल, दुर्गादेवी उत्सव असतील, अनेक सण असतील, अनेक जयंत्या असतील, डीजेच्या माध्यमातून होत गेल्या. डीजेचा परिणाम भरपूर कानावर पडत गेला. बऱ्याच लोकांना ऐकू येत नाही, कानाचे पडदे फाटत असतात. आणि पोलीस प्रशासनाचं मी मनापासून कौतुक करते, धन्यवाद करते त्यांना की आज हे डीजेचं परिणाम थांबलेला आहे. आणि सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे आज नाही तर ते मुलगा काहीतरी आगाऊ व्यसन करत असतो. कारण दुष्काळ पडत असतो, पैसा हाताला लागत नाही, काम लागत नाही. या ग्रामीण भागात हाताला काम नसल्यामुळे आम्हाला हे उद्योग सुरू करावे लागत असतात. बचत गटामध्ये मी हे उद्योग केला, पापड उद्योग सुरू केलाय. याच्या माध्यमातून मला बऱ्याच महिला कामाला लागत असतात. मी त्या महिलांना बोलून घेत असते, या भागातले पूर्ण पापड करून देत असते. आणि सीसीटीव्ही कॅमेरे जे बसवलेत ते खरंच या लोकांना जगण्याचं आणि त्यांना एक चालण्याचं एक भीती कुठेतरी निर्माण राहिली.
की ह्या कॅमेऱ्यामध्ये आज ही कॅमेरा तिसरा डोळा आहे. कारण हे 2 डोळे खोटं बोलतील, मात्र हे कॅमेरा खोटं बोलत नाही. म्हणून ह्या कॅमेऱ्याच्या समोर प्रत्येक जण सरळ वागण्याचा प्रयत्न करील आणि त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी ठामपणे त्यांना संघर्ष करायची गरज पडणार नाही. पार्वतीबाई नंदू चिंचोलकर. सविताताईची खूप मदत आहे आम्हाला गटामध्ये. खूप मदत करतात, खूप छान करतात. सगळ्या गावाला पण मदत आहे त्याची, गटाच्या बायाला. काम खूप छान आहे आणि अजून सगळ्या गटाच्या बायाला बोलवून मदत करतात, सांगतात. खूप छान पैसे ते देतात. दुखासुखाला धावतात. काही काम पडलं तरी लवकर येतात. हातात कामं सोडून, घरचे कामं सोडून येतात. समाजात अशा स्त्रीचा आदर्श घेण्यात असं. माझं नाव शारदा गोविंद चकुरवार. मी गटामध्ये आहे. मी पहिले काही काम करत नसते, काही नाही, घरीच राहील. पण यांच्याकडून मी शिवण क्लास शिकले, काम केलं, कपड्याचं दुकान टाकलं. खूप काही यांनी मला शिकवलं. बहिणीवणी उभ्या राहिल्या. खूप काही याच्यामध्ये आम्हाला मदत करतात, सहकार्य करतात. चुकलं मुकलं तर आम्हाला सांगतात. सगळं काही खूप काही आधार आहे. सामाजिक कार्यकर्ते आहेत. खूप काही चांगलं काम करायला पण आणि करणार आहेत. खूप चांगली मदत आहे. खूप जीव लावून काम करतात. ते सगळ्याच्या पाठीमागे उभं राहतात. आमच्यात खूप झाले. आमच्यात काय परिस्थिती होती, काय एकदम परिस्थिती बेकार होती. आमचा 10 बायाचा गट आहे. 10 बायाच्या गटाला पैसे खूप मिळून दिले. खूप सविताबाई धावून येतात, करतात. म्हणजे असं दुःख सुख झालं तर पैसे नसले तर पैसे देतात. आमच्या मालकाला पॅरलेस झालता. पॅरलेस झाल्याच्या नंतर पैसे नव्हते माझ्याकडे न्यायला. त्याने जवळचे पैसे दिले. पुन्हा गटातून जेव्हा भेटले तेव्हा घेतले आमच्याकडून. गोरगरिबाला आधार झाला. आमच्या म्हणजे सोयरीणीचे पोरीला मायबाप नव्हते, माय मेल्यासारखे बाप आहे, पण दारू पिदाडा आहे. त्यानं स्वतः जाऊन लग्न लावलं तिथं. स्वतः जाऊन त्या पोरीला आंबाळ्याच्या सगळं दिलं, भांडे कुंडे कपडे लत्ते. अनाथ मुलीसाठी आईसारखी उभी राहते पाठीवर.